नमस्कार शेतकरी मित्रांनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 9. अमोनियाचं पाणी कधी द्यायचं आणि जमिनीतलं मॉइश्चर कसं ओळखायचं. 100+ उत्पादन हे व्हिडिओ 1 ते 8 व्हिडिओ आपल्या आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस चॅनलवर अवेलेबल आहेत. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवून त्याला शेअर, लाईक आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर 100% सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे मित्रांनो, अमोनियाचं पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना ते माहीत नाही आहे. शेतकरी मित्रांनो, अमोनियाचं पाणी देतेवेळी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार अमोनियाचं पाणी द्यायचं. म्हणजे काय, जी भारी जमीन असते त्या भारी जमिनीला सरासरी अमोनियाचं पाणी 10 ते 12 दिवसानंतर ते 15 दिवसापर्यंत चालतं. पण जी जमीन हलकी असते त्या जमिनीला सरासरी 5व्या दिवसापासून ते सरासरी 10व्या दिवसापर्यंत अमोनियाचं पाणी द्यायचं असतं. अमोनियाचं पाणी देतेवेळी मातीतलं मॉइश्चर किंवा ओलावा ओळखणं बी फार महत्त्वाचं असतं. सरासरी ओलावा त्याच्यामध्ये 40%च्या खाली किंवा 30-35%, 30%च्या आसपास आलेलं पाहिजे मॉइश्चर, तेव्हा अमोनियाचं पाणी आपण देऊ शकतो. मग ते कसं ओळखायचं. शेतकरी मित्रांनो, माती आपण हातात घेतल्यानंतर त्या मातीमध्ये किती टक्के ओलावा हे लगेच समजून येतो. अशी माती दाबली तर त्या मातीमधनं पाणी बाहेर पडायला लागलं तर समजायचं की या मातीमध्ये 40-50%च्या वर मॉइश्चर आहे, 60%च्या वर मॉइश्चर जातं. ज्या मातीमध्ये असं दाबल्यानंतर थोडं सुकलेलं असतं पण मुद्दा घट्ट असतो, फुटत नाही आहे, तर फुटत नसला तर तो सरासरी 45-50% मॉइश्चर असतो. आणि ज्या मातीमध्ये ठिसूळ होते, प्रत्येक कण ठिसूळ व्हायला चालू होतात, त्या मातीमध्ये सरासरी मॉइश्चरची लेवल ही 30-35%च्या आसपास असते किंवा त्याच्या खालीसुद्धा आलेली असते. त्याच्यामुळं मातीतलं मॉइश्चर हे ओळखून आपण अमोनियाचं पाणी देणं फार महत्त्वाचं असतं. ही माहिती जर आवडली असली, लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा.